तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठीची म्हणून त्या ठिकाणी तयारी सुरू करण्यात आलेली आहे। दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची सध्या आरती केली जाते। तर मुंबईतला हा अत्यंत महत्त्वाचा असा लालबागचा राजा म्हणजे मानाचा गणपती म्हणता येईल। दुसरीकडे दगडूशेठ गणपती ज्याची विसर्जन मिरवणूक सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि लक्ष वेधून घेणारी असते। मानाचे 5 गणपती पुण्यातले मार्गस्थ होतात, त्यानंतर दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतो। दोन्ही गणपतींचं एक विशेष सांगायचं म्हणजे दोन्ही मूर्ती ज्या आहेत म्हणजे इथे लालबागच्या राजाची मूर्ती ही वर्षानुवर्ष तीच आहे जी आधी घडवण्यात आली, त्याच पद्धतीने त्याच साच्यात त्याच प्रकारे लालबागच्या राजाची मूर्ती ही आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय। दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची मूर्ती सुद्धा ही आपण दरवर्षी जशी पाहतो तीच असते, त्यात कोणताही बदल होत नसतो।